आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या क्षणाची एक दुःखद बातमी आपण पाहतोय। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सह अनेक महान क्रिकेटपटूंना घडवणारा द्रोणाचार्य आज आपल्यामध्ये नाहीये, काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत आचरेकर सर। त्यामुळे त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी क्रीडा विश्व त्याचबरोबर राजकीय विश्वातील अनेक मंडळींनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। हा शेवटचा निरोप देण्यासाठीची गर्दी आपण पाहतोय। आचरेकर सरांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी क्रीडा तसंच राजकीय विश्वातून अनेक मान्यवरांनी या ठिकाणी गर्दी केली असून ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांचं काल मुंबईमध्ये निधन झालंय, तर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आचरेकर सरांना निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क येथे हजेरी लावली आहे, तर मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत काही वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। सचिन तेंडुलकर सारखा कोहिनूर हिरा आपल्या भारत देशाला देणारे आचरेकर सर आपल्यात नाहीयेत आणि निश्चितच ही संपूर्ण क्रीडा विश्वासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी खरं तर खूप मोठी दुःखाची बाब या क्षणाची आपण पाहतोय। आचरेकर सरांचं जाणं हे अनेकांच्या जीवाला चटका लावणार असंच आहे। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, अनेक खेळाडूंना घडवले त्यांनी, असे गुरु लाभणं खरं तर त्या शिष्याचं खरं तर नशीब म्हणावं लागेल, असे गुरु लाभले। त्यामुळे ज्या ज्या शिष्यांना त्यांनी घडवलं त्यांच्यासाठी खूप मोठी दुःखाची बाब आहे। काही क्षणात त्यांच्यावर या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत। स्वाती, शिवाजी पार्क येथे ज्या ठिकाणी आचरेकरांनी अनेक क्रिकेटर घडवले त्या पिचवर काही वेळापूर्वी त्यांचं पार्थिव नेलं होतं। त्या ठिकाणी काही वेळ ते ठेवण्यात आलं कारण की त्याच पिचवरून अनेक दिग्गज कलाकार या देशाला मिळाले आणि ज्यांनी हे घडवले त्याचं साठी ही वंदना होती। आणि त्याच्यानंतरनं ते पार्थिव शिवाजी पार्क येथून नेत असताना त्यांना तिथे जे क्रिकेटर रोज प्रॅक्टिस करतात त्यांनी बॅटनी त्यांना नमन केलं, त्यांना वंदना दिली आणि आता ते पार्थिव हे दादरच्या शिवाजी स्मशानभूमी दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीच्या दिशेने निघालेला आहे। पुढच्या काही वेळामध्ये तिथे अंत्यसंस्कार केले जातील असं आहे। आणि याच्यामध्ये क्रिकेटर अनेक मोठमोठे क्रिकेटर सहभागी झालेले आहेत या यात्रेमध्ये। सचिन तेंडुलकर, प्रवीण आंबरे, विनोद कांबळी, निलेश कुलकर्णी असे ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळलेले आहेत आणि स्वतःचं नाव लौकिक केलेलं आहे। यासह वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले मान्यवर सहभागी झालेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये अंतिम संस्कार केले जात आहेत। सागर, एकूणच शोकाकुल असं हे वातावरण सध्याचं, तर काही वेळापूर्वीच या ठिकाणी आचरेकर सरांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर या ठिकाणी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तर यावेळी भारतरत्न सचिनला आपल्या सरांना अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर झाले। आपल्या लाडक्या सरांना निरोप देण्यासाठी आलेल्या सचिन तेंडुलकर यावेळी गहिवरून गेल्याचं बघायला मिळालं। सरांचं पार्थिव पाहून सचिनच्या डोळ्यातून अश्रू आले। खेळासोबतच आयुष्य कसं जगायचं हा धडा मला सरांनी शिकवला आणि त्यांचं माझ्या आयुष्यातलं योगदान हे शब्दांच्या पलीकडे आहे अशी भावना सचिनने व्यक्त केलेली आहे। आणि निश्चितच आपलं आयुष्य घडवणाऱ्या गुरुबद्दल शब्द अपुरे पडावेत असंच योगदान गुरुचं शिष्याच्या आयुष्यात असतं। सचिनच्या या भावना निश्चितच प्रत्येकाचं मन हेलावून टाकणाऱ्या अशाच आहेत। हृदयस्पर्शी असा हा सगळा प्रसंग या क्षणाचा प्रत्येक शिष्याला गहिवरून यावं असा हा प्रसंग अनेकांच्या आयुष्याला नवीन वळण देणारे आचरेकर सर आज हयात राहिलेले नाहीयेत। अनेक मुलांना त्यांनी घडवलेलं आहे। ज्या मुलामध्ये त्यांना काहीतरी वेगळं दिसलं त्या मुलांच्या आई वडिलांना जाऊन स्वतः त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मुलाप्रती तुमच्या मुलामध्ये ही करण्याची कसब आहे आणि त्याला तुम्ही पाठिंबा द्या हे सांगून त्यांनी खरं तर अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत। त्यामुळे
त्यांचे सगळे शिष्य यावेळी निश्चितच शोकाकुल अशा वातावरणात असणार आहेत, कारण आज त्यांचे आचरेकर सर आता आपल्यामध्ये नाही आहेत. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, अत्यंत शोकाकुल अशा वातावरणात आचरेकर सरांना हा शेवटचा निरोप या ठिकाणी दिला जातोय. स्वाती, एकतर मुळात असं म्हटलं जातं ना की जो क्रिकेटर आहे त्याच्यासाठी जो गुरु आहे तोच सगळ्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये, फक्त क्रिकेटच नाही तर कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याचं गुरुचं महत्व ते फार मोठं असतं आणि त्याला घडवण्यामध्ये त्याचे जे काम केलेलं आहे ते आचरेकर सरांनी केलेलं आहे. त्यामुळे क्रिकेटच्या जगविश्वामध्ये पूर्ण त्याला सगळ्यात मोठा देव मानला जातो. असं सचिन तेंडुलकर यासह विनोद कांबळे असतील किंवा आगरकर असेल, मुंबईमधले अनेक जे खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले अशांची ज्यांनी निर्मिती केली, ज्यांना घडवलं असे आचरेकर सर आहेत. त्याच्यामुळे कदाचित ज्यांना पाहायलाही मिळालं नाही किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्याकडून शिक्षाही मिळाली नाही, क्रिकेटची दीक्षाही मिळाली नाही, अशा सगळ्याच लोकांना आचरेकर सरांविषयी अत्यंत जवळचा जिव्हाळा आहे, एक मोठा रिस्पेक्ट आहे. अशा व्यक्ती आज गेलेला आहे आणि त्यामुळे फक्त क्रिकेट क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रातल्या लोकांनी त्यांना वंदन करण्यासाठी, त्यांना नमन करण्यासाठी या भागामध्ये आलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. त्याच्याबरोबर जे पुरस्कार फक्त नावाला आहेत अशातला भाग नाहीये, तर ज्याच्यामध्ये व्यक्ती जे घडले आणि ज्याच्यामुळे त्याचं देशामध्ये नाव घडलं, आपलं मोठ्या प्रमाणात पसरलं गेलं सगळीकडे, अशा ज्यांनी व्यक्तींनी घडवले त्या आचरेकर सरांना एक सगळे रिस्पेक्ट करतात. कदाचित त्याच्यामुळेच या अंत्ययात्रेमध्ये गर्दी दिसून येते. आपण पदाने मोठे नाही तर गुरुसमोर सगळे लहान असतात. कदाचित याचाच प्रत्यंत इथे या ठिकाणी दिसतं, कारण की त्यांच्या समोर जे जे घडले ते सगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू देखील या अंत्ययात्रेत स्वतः चालत फिरत चाललेले आहेत. सचिन तेंडुलकर सारखा जो व्यक्ती आहे तो एकतर सचिन सगळ्यांनाच माहिती आहे, यापूर्वीही अत्यंत संवेदनशील असा हा तो व्यक्ती म्हणून परिचित आहे. आज त्याचं रूप परत एकदा दिसलेलं आहे. वारंवार डोळ्यातनं येणारे अश्रू हे सचिनचेच हेच दाखवतात की त्याच्या सचिनला असणारा जो काही आदर आहे त्याचं हे प्रतीक आहे की काय. मुळात आचरेकर सरांनी ज्यांना घडवलं किंवा ज्यांना किमान मार्गदर्शन मिळालं ते किती मोठे आहे याचं आज एक रूप दिसून येतं. आणि कदाचित यामुळेच आपण म्हणतो की गुरुचा महिमा फार मोठा असतो. कदाचित आचरेकर सरांच्या या अंत्ययात्रेवरून देखील हेच दिसून येतं. स्वाती, अगदी सागर फक्त सचिन किंवा इतर आणखीन काही जे त्यांचे शिष्य आहेत, खेळाडू आहेत, त्यांच्यासाठीचं हे योगदान नाही आचरेकर सरांचं, तर आपल्या देशासाठीचं हे खूप मोठं योगदान आहे. कारण भारतरत्न सचिन सारखा एक खूप मोठा कोहिनूर हिरा जेव्हा देशाचं नाव जगामध्ये गाजवतो तेव्हा निश्चितच त्या गुरुला हे सगळं श्रेय जातं. त्यामुळे आपल्या जगाचं नाव क्रीडा क्षेत्रात जगाच्या पातळीवर आपल्या देशाचं नाव खरं तर गाजवणारा असा हा शिष्य घडवणारे जे गुरु आहेत आचरेकर सर, ते आता नसणं हे निश्चितच संपूर्ण देशासाठी खरं तर शोकाकुल करून टाकणारी अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे निश्चितच ज्या पद्धतीनं सचिन गहीवरून गेलाय त्याच्या डोळ्यात हे अश्रू आले, तसेच अनेक क्रीडाप्रेमींच्या आणि खेळाडूंना ज्यांना ज्या खेळाडूंना त्यांनी घडवलं त्यांची अवस्था सध्या अशीच आहे. अगदी निस्वार्थी भावनेनं फक्त एक उत्तम खेळाडू घडावा आणि त्याच्यातल्या कलागुणांना वाव मिळावा ही पवित्र गुरुची जी भावना असते त्या भावनेपोटी आचरेकर सरांनी अनेक खेळाडू घडवले आणि त्यांचं हे योगदान खरंच शब्दांच्या पलीकडे आहे. आणि वेळोवेळी त्यांच्या या योगदानाबद्दल खरं तर सचिननं बोलून दाखवलंय. आणि सचिनच्या मनात गुरूंविषयी असलेली ही जाणीव पदोपदी आपल्याला त्यांनी व्यक्त केलेल्या शब्दांच्या माध्यमातून असेल किंवा आज त्याच्या डोळ्यातून वाहत असणारे जे अश्रू आहेत ते त्याचंच प्रतीक आहेत. त्या अश्रूंमधूनच खरं तर सगळं काही आपल्याला कळू शकतं की एका गुरुचं योगदान एका शिष्याच्या, आणि तोही असा शिष्य जो आज आपल्या देशाचा मान आहे, अभिमान आहे. सागर, ज्या खेळाडूंना, ज्या शिष्यांना खरं तर आचरेकर सरांनी घडवलं त्यापैकी सध्या या ठिकाणी कोणाकोणाची उपस्थिती आचरेकर सरांना शेवटचा निरोप देताना बघायला मिळते. तर आमचे क्रीडा प्रतिनिधी संजय दुधाने देखील आपल्या सोबत आहेत. संजय,
अनेक खेळाडूंची फळी या ठिकाणी आचरेकर सरांनी घडवली आहे. त्यापैकी कोणकोणत्या खेळाडूंची वर्णी या ठिकाणी आपल्याला खरं तर उपस्थिती दिसतेय शेवटचा निरोप आपल्या सरांना देताना? सरांना, आचरेकर सरांना शेवटचा निरोप देण्यासाठी तर खरं तर सगळं क्रीडा विश्व उपस्थित आहे. प्रवीण आमरे ज्याला आचरेकरांनी घडवलं, सचिन आहे. पण सांगावंसं वाटतं की आचरेकर हे एक चालतो बोलतो गुरुकुल होतं, दीपस्तंभ होते आणि आपल्या गुरुला शेवटचा निरोप देण्यासाठी मुंबईच्या शिवाजी पार्क पासून त्यांची कारकीर्द सुरू झाली होती. सरांनी सुरुवातीला क्रिकेटपटू होते. मालवण सारख्या छोट्याशा खेडेगावातून जेव्हा ते आले मुंबईत, तेव्हा काय करावं, काही दिवस त्यांनी SBI मध्ये पण बँकेमध्ये पण काम पण केलं. पण त्यांचं पहिलं प्रेम, खरं प्रेम होतं ते क्रिकेटवर होतं आणि गरीब विद्यार्थ्यांना क्रिकेट शिकवण्यास सुरुवात केली. सचिन पण जेव्हा सरांकडे गेला तेव्हा सचिनची पण परिस्थिती फार चांगली नव्हती. एका लेखकाचा मुलगा होता तो. खरं तर सचिन जेव्हा पहिल्यांदा आचरेकरांकडे गेला तेव्हा अशा अनेक आठवणी आहेत ज्या अजितनी त्याच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. सचिन जेव्हा गेला, पहिल्या 12 वर्षाचा जेमतेम सचिन होता. सचिनला पाहून आचरेकर म्हणले की हा खूप लहान मुलगा आहे, त्याला वर्षभराने घेऊ नये आणि तो सध्या नेटमध्ये खेळू शकणार नाही. पण अजितनी काही हार मानली नाही आणि सांगितलं की सर तुम्ही एकदा बघा तरी सचिनची फलंदाजी. आणि मग आठवड्याभरातच सचिनची फलंदाजी बघितली आणि सरांना वाटलं की हा नक्कीच हा कोहिनूर आहे आणि त्याला पैलू पाडण्याचं काम आचरेकरांनी केलं. आचरेकरांनी सचिनला वेळोवेळी घडवलं, छोट्या छोट्या गोष्टी दिल्या, पण सचिनला कायम त्यांनी कडक शिस्तीत वाढवलं, अजिबात लाड केले नाही. पण आचरेकर तर जेवढे कडक होते, पण सकाळी मैदानात जेवढे कडक असायचे ते मैदानाबाहेर तितकेच प्रेमाळ असायचे. सचिनला त्यांच्या त्या स्कूटरवरून सगळ्या मुंबईभर रपेट मारून आणायचे. असं अतूड असं नातं असणारे आचरेकर आज नाहीयेत, म्हणून सचिन भावूक झालेला आहे. सचिन शिवाय प्रवीण आमरे पण खूप गरीब घरातला खेळाडू होता, तो पण आज तिथे उपस्थित आहे. चंद्रकांत पंडित आहे. ही सगळी गरीब घरातली मुलांना आचरेकर सरांनी एक नवीन विश्व दिलं आणि समृद्धी दिली आणि ती क्रिकेटच्या द्वारे दिली. अगदी खरंय संजय. आणि ही समृद्धी आपल्याला आचरेकर सरांमुळे मिळाली या ज्या भावना आहेत त्या सचिनच्या तोंडातून आपण मुखातून अनेकदा ऐकलेल्या आहेत. आणि आज आपल्या या सरांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी, अखेरचा निरोप देण्यासाठी हे सर्व खेळाडू जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळते. मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये आज या ठिकाणी आचरेकर सरांना शेवटचा निरोप दिला जातोय. त्यांच्या पार्थिवावरती या ठिकाणी काही क्षणांमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. वयाच्या 87व्या वर्षी रमाकांत आचरेकर सरांनी या ठिकाणी काल शेवटचा श्वास घेतलाय. भारतरत्न, क्रिकेटचा देव ज्याला खरं तर आपण म्हणतो असा सचिन तेंडुलकरच नाही तर विनोद कांबळी असतील, त्याचबरोबर प्रवीण आमरे, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित यांच्या कारकिर्दीला आकार देण्यात आचरेकर सरांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे निश्चितच क्रिकेट युगातील एका मोठ्या पर्वाचा अस्त या ठिकाणी काल झालेला आहे. आणि आज या गुरूंना मानवंदना देण्यासाठी, अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी ही सगळी शिष्यांची फळी तर आहेच, त्याचबरोबर देशभरातील अनेक मान्यवर देखील या ठिकाणी राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे. तर यावेळी आपल्या सरांना शेवटचा निरोप देताना निश्चितच सचिनला अश्रू अनावर झालेले आहेत. प्रत्येक शिष्याला असा गुरु लाभावा ही भावना वाटावी असेच आचरेकर सर होते आणि त्यांच्याच योगदानामुळे आपण घडलो हे वेळोवेळी सचिनने बोलून दाखवलंय. आणि त्याच आचरेकर सरांना आज या ठिकाणी अखेरचा निरोप दिला जातोय. काही वेळामध्ये आचरेकर सरांच्या पार्थिवावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. वयाच्या 87व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर ते अत्यवस्थ होते. त्यांच्या जाण्यानं क्रिकेट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आचरेकर सरांनी संपूर्ण क्रिकेट विश्वाला सर्वात मोठं गिफ्ट, सर्वात मोठी भेट काय दिली असेल तर ती आहे आपला सर्वांचा आवडता क्रिकेटर सचिन तेंडुलकर. त्याचबरोबर आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीला त्यांनी आकार दिला. आणि आचरेकर सरांच्या
अशा प्रकारे जाण्याने निश्चितच एक खूप मोठी पोकळी क्रीडा विश्वात निर्माण झालेली आहे. आजही अनेक खेळाडू खरं तर त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात होते आणि वेळोवेळी त्यांनी आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या शिष्यांना क्रीडा विश्वातील प्रत्येक खेळाडूला दिलंय. क्रिकेट विश्वातला द्रोणाचार्य अशा प्रकारे आपल्या सगळ्यांचा शेवटचा निरोप घेताना या ठिकाणी दिसतोय. सचिन तेंडुलकरचे महागुरु या ठिकाणी आता या महागुरूंना शेवटचा निरोप दिला जातोय. प्रत्येक शिष्याच्या आयुष्यातला सगळ्यात दुःखद असा दिवस म्हणावा लागेल. ज्या गुरुने आपल्याला घडवलं, ज्या गुरुच्या योगदानामुळे आपल्याला सगळे सुख समृद्धी मिळाली, जे नाव मिळालं आपल्या क्षेत्रामध्ये, त्या गुरुचा अंत निश्चितच हा अत्यंत वेदनादायी आणि असा दुःखद असतो. सचिनचे अश्रू हे तेच दुःख या ठिकाणी सांगतायत. अशा प्रकारे आचरेकर सरांना आता अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय. काही वेळात या ठिकाणी आचरेकर सरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शेवटचा निरोप देतानाची ही दृश्य आपण पाहतोय. फक्त खेळच नाही तर आयुष्य कसं जगायचं हे शिकवणारा गुरु खरंच दुर्मिळ, आणि तसा गुरु लाभलेले अनेक खेळाडू आज या ठिकाणी आपल्या सरांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. जगाच्या पातळीवर देशाचं नाव कमावणारे खेळाडू आचरेकर सरांनी घडवले आहेत. एक खूप मोठं योगदान त्यांनी आपल्या देशाला खरं तर दिलंय असं म्हणायला हवं. अमर रहे, अमर रहे. आचरेकर सरांना ही मानवंदना. अमर रहे, अमर रहे. पार्क से अमर रहे, का जो शौक है वो दादर के लिए निकल रहा है, शमशानपुरी के लिए. लेकिन छोटे जो नन्हे क्रिकेटर हैं जो क्रिकेट सीख रहे हैं वो देखिए बैट उठाकर बल्ला उठाकर अमर रहे, अमर रहे. अमर रहे, अमर रहे. अमर रहे, अमर रहे. अमर रहे. असा गुरु जो सचिन तेंडुलकर सारखे शिष्य खेळाडू घडवतो, देशाचं नाव जगात कमवणारा असा हा शिष्य जो आचरेकर सरांनी घडवलेला आहे, अशा या शिष्यांमुळे खरं तर गुरुचं नाव अमरच राहणार आहे. आणि अशा या गुरुला या ठिकाणी अखेरचा निरोप दिला जातोय. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत राहिलेले आचरेकर सर, ज्यांना या ठिकाणी अखेरचा निरोप दिला जात आहे. खरं तर कोणत्याही क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला एका गुरुची आवश्यकता असते, आणि जेव्हा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा, आपलं आयुष्य घडवणारा, आपल्याला ओळख निर्माण करून देणारा असा गुरु जो मोठ्या तळमळीने आपल्याला त्या उच्च शिखरावरती पोहोचवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावतो, ज्याला आपण म्हणू शकतो, असा हा गुरु लाभणं निश्चितच मोठं भाग्य म्हणावं लागेल. आणि ते भाग्य लाभलेला भारतरत्न सचिन तेंडुलकर या ठिकाणी आपल्या गुरुला अखेरचा निरोप देताना बघायला मिळतो. सचिनचं अशा प्रकारे गहिवरून जाणं आणि डोळ्यातून अश्रू येणं हे निश्चितच साहजिक आहे. क्रिकेट विश्वातला द्रोणाचार्य काळाच्या पडद्याआड गेलेला आहे, ज्याला शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. हे छोटे खेळाडू आपण पाहतोय, ज्यांनी आता या क्षणी आचरेकर सरांना मानवंदना दिली. एक मोठी खेळाडूंची फळी या ठिकाणी आचरेकर सरांनी निर्माण केलेली आहे. आणि या महागुरूला या ठिकाणी शेवटचा निरोप देण्यात येतोय. वयाच्या 87व्या वर्षी
या ठिकाणी आचरेकर सरांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. त्यांच्या जाण्यानं अशा प्रकारे क्रिकेट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.